हे गाईज, अशी मऊ लुसलुसीत आणि चपातीसारखी भाकरी कशी करायची आपण हे या व्हिडिओमध्ये बघूया। नाचणीचं पीठ असं बारीक दळून आणायचं आहे आणि 2 वाटी जर नाचणीचं पीठ जर घेतलं तर त्याच्यात 2 भाकरी आरामात होतात। तर असा तुम्ही अंदाजा घेऊ शकता, कारण मी तसा घेते। आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने कशी चव अजून एनहान्स होते। तुम्ही नॉर्मली पण करू शकता, पण मीठ टाकून केली तर अजूनच छान टेस्ट येईल त्याची। नॉर्मल पाण्याने असं थोडं थोडं टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, एकदम मऊ वगैरे। आणि जर पीठ 1 आठवड्यानंतरचं तुमचं असेल तर त्याला तुम्ही गरम पाणी वापरू शकता, नाहीतर भाकरी वळायची नाही। आणि हे मी ताजं दळून आणलेलं, म्हणून मी नॉर्मल पाण्यानेच पीठ मळून घेते। चांगल्या प्रकारे पीठ मळल्यानंतर असा मऊ गोळा तयार होतो। तर याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे, जसं आपण बाजरीच्या भाकरीचं नॉर्मल हुंडा करून घेतो। तर अशी भाकरी थोडी थोडी थापत एकदम गोल करून घ्यायची आहे। कडा जास्त पातळ करायच्या, जाड भाकरी चांगली नाही लागत नाचणीची, त्यामुळे पातळच करायची आहे। असं थोडं थोडं पीठ टाकून एकदम छान गोलाकार करून घ्यायचा। तवा चांगला कडक तापू द्यायचा आणि मग भाकरी तव्यावर ट्रान्सफर करायची आहे। आणि त्याला हळूहळू थोडंसं पाणी लावून घ्यायचं, जसं की आपण नॉर्मल भाकरीसाठी घेतो। असं भाकरीवरचं पाणी सुकलं की लगेच त्याला पालटी करून घ्यायचं, म्हणून भाकरी चांगली मऊ होते, जास्त वेळ ठेवायची नाही आहे तशी। आणि अशी दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे। त्यानंतर तवा बाजूला करून फ्लेमवर पाण्यावाली बाजू अशी थोडी थोडी भाजून घ्यायची आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने आपली हेल्दी, पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत चपातीसारखी नाचणीची भाकरी तयार झाली आहे। त्याला तुम्ही मस्त भाजीसोबत एन्जॉय करू शकता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।